किचन काउंटर टॉप छोटं असो किंवा मोठं असो पण ते वेल ऑर्गनाइज करणं गरजेचं असतं. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आज मी तुम्हाला माझं किचन काउंटर टॉप ऑर्गनायझेशन दाखवणार आहे. तुम्ही अगदी कमी जागा जरी असेल, तुमचं किचन छोटं असेल मोठं असेल, पण तुम्ही कशा प्रकारे तुमचं काउंटर टॉप ऑर्गनाइज करू शकता हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मी तुम्हाला माझं किचन काउंटर टॉप दाखवत आहे. कसलाही वेळ न घालवता चला आपण पाहूयात. तर या ठिकाणी माझं जे किचन काउंटर टॉप आहे ते एल शेप आहे. तर त्याच्यानंतर इथून जी स्टार्टिंग होते तर या ठिकाणी मी हे एक ऑर्गनायझेशन घेतलेलं आहे. हे जे ऑर्गनायझेशन आहे ते मी लोकल मार्केटमधून परचेस केलेलं आहे. आपलं काउंटर टॉप जे आहे ते छोटं असो किंवा मोठं असो, पण आपल्याला जागा तर भरपूर लागते. कंटेनर्समुळे आपली जागा जास्त घेतली जाते. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, हे अशा प्रकारचं जे ऑर्गनायझेशन आहे ते तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर कंटेनर बसलेले आहे, त्यामुळे किचनवरती जास्त पसारा होत नाही. आणि या ठिकाणी जे डेली यूजसाठी लागणारे पोट झालं, त्या तवा झाला, आपल्याला लागणारे ट्रे झाले, चॉपिंग बोर्ड झाले, हे मी या ठिकाणी अडकवले आहेत. कारण काय होतं की सतत त्या ट्रॉली उघडणं, त्याच्यापेक्षा मग हे असं वरती ठेवलं, कारण हे डेली यूजसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या या 4-5 गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. इथे सर्व कंटेनर्स आहेत. लोणच्याचे कंटेनर झाले, तुपाचं झालं, तेलाचं झालं, असे सर्व इथे तुम्ही ठेवू शकता. तुम्ही कप बशी सुद्धा याच्यामध्ये मांडू शकता. म्हणजे या एका ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही सर्व गोष्टी अरेंज करू शकता. पण तरी सुद्धा मी सेपरेट या ठिकाणी बशी आणि कपांसाठीचं ऑर्गनायझेशन घेतलेलं आहे. हे जे ऑर्गनायझेशन आहे हे पण मी लोकल मार्केटमधून परचेस केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जवळजवळ 12 कप या ठिकाणी या स्टँडमध्ये बसतात, किंवा तुम्ही एकावरती 2-2 कप जरी ठेवले तरी 24 कप या स्टँडमध्ये बसतात. आणि खूप छान दिसतं. याच्यामुळे आपला जो काउंटर टॉप आहे त्याची जी शोभा आहे ती अजून वाढते. असे जे स्टँड असतात ते प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात. याच्यामध्ये आपण कप बशी सर्व काही अडकवू शकतो आणि इथे तुम्ही काहीही ठेवूही शकता. त्यानंतर या ठिकाणी जो केकचा बेस बोर्ड असतो त्या बेस बोर्डला इथे यासाठी ठेवलेला आहे की ही जी तेलाची किटली आहे त्याच्यामुळे काय होतं की डाग वगैरे जे आहे ते डायरेक्ट काउंटर टॉपला लागण्यापेक्षा याला लागतात. मग आपण हे क्लीन करू शकतो आणि ते खराबही होत नाही. मग फरशी खराब होण्याचं झंझट नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही इथे बेस बोर्ड वापरू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे स्पूनसाठीचं ऑर्गनायझेशन आहे. हे या ऑर्गनायझेशनमध्ये भरपूर स्पून बसतात आणि हे क्लीन करायला पण खूप इझी जातं. तर अशा प्रकारे, आणि बघा तुम्ही एवढ्या काउंटर टॉपमध्ये फक्त किती साऱ्या गोष्टी बसलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी मिक्सर ठेवलेला आहे. या मिक्सरच्या खाली लाकडाची फळी यासाठी ठेवलेली आहे की जर मिक्सरवरती आपण काही वाटण केलं, काही वाटलं, तर त्या भांड्यामधून जे पडणारं साहित्य बाहेर जे पडतं ते डायरेक्टली या काउंटर टॉपवरती न पडता या फळीवरती पडलं जातं. मग ती फळी आपण इझिली उचलून क्लीन करू शकतो. आता या फरशीवरती पडल्यानंतर काय होतं की खूप झंझट होते. खूप सतत सफाई करण्याचा आपल्याला कंटाळा येतो. सतत ते पुसून घ्या, मग ते घासणीने घासा, सतत त्याला 2-3 वेळा पुसा. मग त्यापेक्षा ही अशी फळी ठेवली तर सांडलं तरी ते फळीवर येणार आधी. मग त्या फळीमुळे तुम्ही काय करू शकता, हे क्लीन करू शकता. या ठिकाणी तुम्हाला एक पेपर दिसत असेल. हा जो पेपर आहे हा तुम्ही ट्रॉलीमध्ये यूज करू शकता, डायनिंग टेबलवरती यूज करू शकता. हा पेपर मी इथे एक्स्ट्राचा होता म्हणून यासाठी ठेवला आहे की या पेपरमुळे हा जो काउंटर टॉप आहे हा काय होतो की खराब होत नाही, चिकट होत नाही आणि काळाही पडला जात नाही. मग हे पण आपण काय करू शकतो, आठवड्यातून एकदा वॉश करू शकतो आणि याच्यामुळे फरशी खालचीही क्लीन राहते आणि काही सांडलं तरी ते ह्याच्यावरती सांडतं. मग आपल्याला हे क्लीन करणं इझी जातं. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेगडी ठेवलेली आहे. या शेगडी खाली पण या काउंटर टॉप सारखी जी एक्स्ट्राची फरशी होती ती शिल्लक होती ती इथे ठेवलेली आहे. कारण काय होतं की शेगडी म्हटलं की त्याच्यावरचं जे काही कधी आपण दूध ठेवलं तर ते खाली उतू गेल्यानंतर ते डायरेक्टली या फरशीवर आलं की ते क्लीन करणं खूप अवघड जातं. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, अशी फरशी ठेवल्यामुळे हे क्लीन करणं इझी जातं. म्हणजे तेवढ्या फरशीवरच फक्त पोर्शन आपल्याला पुसावा लागतो, नाहीतर मग सर्व किचनवरती ते येत असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड आहे. इथे एक फरशी केलेली आहे. यावरती सर्व शुगर टी आणि कॉफीचे कंटेनर आहेत. शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे आणि या ठिकाणी ज्यूसचं भांडं ठेवलेलं आहे. अशामध्ये तुम्ही काय करू शकता, जे छान छान दिसणारे कंटेनर आहेत ते तुम्ही असे पुढे ठेवू शकता आणि अजूनही तुम्हाला काय ठेवायचं असेल तर ते तुम्ही पाठीमागे ठेवू शकता. या ठिकाणी ही तुमचे भरपूर कंटेनर बसतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले पक्कड, लाइटर जे आपल्याला लागतात त्या या ठिकाणी मी ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघा 3 स्टोव्हचे बर्नरची शेगडी या ठिकाणी आहे.
तर ही जी शेगडी आहे, ही शेगडी याच्यावरती तुम्ही ॲट अ टाइम म्हणजे तीन गोष्टी करू शकता, त्याच्यामुळे तुमचा वेळही वाचतो. आणि त्याच्यावरती आपल्याला तुम्हाला विंडो पाहायला मिळेल. हे बघा, तुम्हाला मी विंडोच्या बाहेरचा व्ह्यू दाखवत आहे. या ठिकाणी मी एका बॉटलमध्ये छान असं स्केचिंग करून, पेंटिंग करून या ठिकाणी त्याच्यात मनी प्लांट लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता ते किती छान हिरवगार दिसते आणि यामुळे आपल्या काउंटर टॉपची शोभाही वाढते, आपल्यालाही खूप छान फील होतं आणि याच्यामुळे आपल्याला स्वयंपाक करायला अजून जास्त उत्साह येतो. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यूही पाहू शकता, खूप छान वातावरण झालेलं आहे आणि सर्व ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे इथे खूप छान वाटतं. हे जी खिडकीमध्ये तुम्ही म्हणाल की हे का ठेवलेलं आहे, तर हे पण का ठेवलेलं आहे की आपली ही जी खिडकी असते ती गॅसच्या धुरामुळे खूप मेनचट होते आणि ती क्लीन करणं खूप अवघड जातं, म्हणजे खूप वेळ जातो. तर अशा जर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही असे पेपर त्या ठिकाणी ठेवले तर ते काय होतात, क्लीन करायला इझी जातात. तुम्ही 2-3 दिवसांनी क्लीन करा आणि त्याच्या खालचा जो एरिया आहे तो फक्त कापडाने पुसून घ्यायचा, जास्त खराब होत नाही, कारण जी काही घाण बसायची आहे ती सर्व याच्यावरती बसते आणि छानही दिसतं यामुळे. या ठिकाणी भांड्याची जाळी आहे. इथे माझं वॉश बेसिन आहे, तुम्ही पाहू शकता. या वॉश बेसिनच्या वरती फिल्टर आहे आणि या ठिकाणी आपल्याला भांड्यासाठी लागणारे किंवा जे काही फरशीसाठी साफ करण्यासाठी लागणारे जे काही क्लीनर्स म्हणजे जे काही आहेत आपल्याकडे लिक्विड वगैरे, ज्या घासणी वगैरे आहेत, ब्रश वगैरे आहेत, ते या ठिकाणी अरेंज केलेले आहेत. तर अशा प्रकारे हा किचन काउंटर टॉप आहे. तर काय करा, तुम्ही छोटा काउंटर टॉप असेल किंवा मोठा असेल, पण असे ऑर्गनायझेशन वापरल्यामुळे काय होतं की आपला जास्त किचनवरती पसाराही दिसत नाही आणि आपलं काउंटर टॉपही खूप छान दिसतं दिसायला. तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला जरा थोडंसं पांढरं दिसत असेल, काय झालेलं आहे, इथे पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे हे इथला जो आजूबाजूचा एरिया आहे तो जरा व्हाईट झालेला आहे. तर अशा प्रकारे हे जे किचन काउंटर टॉप आहे, तुम्ही कमी जागा असेल, जास्त जागा असेल तर कशा प्रकारे ते ऑर्गनाईज करू शकता हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.